मेंटल हॉस्पिटल मनोरुग्णालय नागपूर येथे काम करत आहे. मला 18-19 वर्ष पूर्ण झाली आहे आणि मी इथं साफसफाईची काम करत आहे 18-19 वर्षापासून. अच्छा, इतके सारे तुम्ही सहकर्मी सगळे इथे गोळा झालेले आहात. आम्हाला मॅक्सिमम वेतन बरोबर भेटत नाही. ह्या महिन्यातल्या त्या महिन्यात 2-2 महिने आम्हाला वेतन मिळत नाही. आमचा ठेकेदार येतात की 2-2, 3-3 महिने आमची 4-4 महिन्याची घेऊन चालले गेले आणि आताही ह्या महिन्यात 2-2 महिने आम्हाला वेतन बरोबर मिळत नाही आणि 9,900 रुपये आम्हाला वेतन मिळतो. पहिले असे कित्येक ठेकेदार येऊन गेले की बा थोडंसं वेतन 4,000, 5,000 असे करून आम्ही खूप कमी याच्यामध्ये काम केलं आणि असे काम काही असं मामूली नाहीये. खूप मेंटल हॉस्पिटलमध्ये अगोदर बीएसएनएल होती. बीएसएनएल होती. आता यशोधरा महिला उद्योग सहकारी संस्था आहे. तर तुम्हाला काय वाटतं किती पेमेंट राहायला पाहिजे तुम्हाला? आम्हाला तर नाही तर कमसे कमी आम्हाला 21,000 पगार पाहिजे. गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहे त्याच्याप्रमाणे किती राहिलं पाहिजे? 20,000 तर आलंच पाहिजे साहेब. 20,000 आणि आता किती भेटत आहे? 9,900. 9,900. प्रोव्हिडंट फंड आणि जितके मेडिकल वगैरे बाकी सुविधा काहीच सुविधा नाही आम्हाला. काहीच सुविधा नाही. तर तुमची मागणी आहे की तुमची पेमेंट वाढली पाहिजे. हो, आम्ही मोठे साहेबकडे पण गेलो होतो आणि त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट केली की सर आमचा पगार वाढवा की बा आमचं वेतन बरोबर द्या. सर आम्ही एवढ्या वर्षापासून आम्ही काम करत आहोत, आम्हाला काहीतरी आमची सोय करा. पण सर बी बोलले, सर काहीच बोलले नाही आणि आम्ही त्यांना सरांचं नाव सांगा. सर आमचे डॉक्टर सतीश हुमणे. कोणत्या पदावर आहेत ते डीन आहे. डीन आहे ते. हो. आणि तुमचे जे कॉन्ट्रॅक्टरची कंपनी आहे त्यांच्या विषयावर सांगा, काय नाव आहे कंपनीचं आहे. आता ते जे 4 महिन्याचं सोडून गेली, 4 महिन्याची सोडून गेली बीएसएनएल कंपनी. मग तेच कंपनी त्यांना पुराणी जी कंपनी होती यशोधरा त्यांना दिली आणि ते 5 वर्ष झाले तेच चालवून राहिली इथे नागपूरमध्ये. हो ना. आणि कोण सांभाळतं इथे? जॉन्सर सांभाळतो. मला प्रशांत गडेकर आहे सुपरवायझर. तो सांभाळते, ते सांभाळते आणि आपले जॉन्सर सांभाळतात. आणि तुम्ही मी साफसफाईचं काम करते मेंटल हॉस्पिटलमध्ये. कशासाठी जमल्यात तुम्ही सगळे? आमची मागणी पूर्ण झाली. आमचा पेमेंटच नाही मिळत सर. 2-2 महिने पेमेंट नाही होत आमचा. 2 महिने पेमेंट नाही. अजून काय तुमची कंप्लेंट आहे? आम्हाला काहीच सुविधा नाही आहे इथे. पीएफ नाही, असं नाही आहे, काहीच नाही. आमचा पीएफ जमा झालेला नाही आहे 1 वर्षाचा. युनिफॉर्म नाही, आय कार्ड नाही, काहीच नाही सर. जमा झालेलं नाही आहे की तुमचं पीएफचं रजिस्ट्रेशनच नाही? काहीच नाही आहे अजून. रजिस्ट्रेशन आहे, पीएफ टाकला नाही. 1 वर्ष झालं पीएफ नाही टाकला. ठीक आहे. एक सफाई कामगार म्हणून तुम्हाला ज्या सुविधा भेटल्या पाहिजे त्यामध्ये आरोग्य सुविधा ही सर्वप्रथम येते. ते तुम्हाला मिळते का? काहीच नाही आहे सर. मग तुमचं जेव्हा तुम्ही बिमार पडता तर तुम्ही कुठे जाता हॉस्पिटल? आम्ही कोणत्याही दवाखान्यात बाहेर प्रायव्हेट मध्ये लवकर आराम झाला पाहिजे. आमच्या मागणी हेच आहे सर की आमचं पेमेंट टाइमवर आले पाहिजे, पीएफ बरोबर आला पाहिजे आणि पेमेंट वाढलं पाहिजे. आमचं पेमेंट करून 9,900 रुपयामध्ये पुरवत नाही आम्हाला. घरी सर आमच्या घरी कोणी कमावणार नाही. आम्ही एकटे बाई घरचं पूर्ण मेंटेनन्स एकट्या बाईवर येऊन पडते सर. एवढ्या पेमेंट मध्ये होत नाही. पेमेंटही ह्या महिन्याचं त्या महिन्याला 2-3 महिने असं लेट होते आणि मागं ते बीएस कंपनी 2 महिने पेमेंट घेऊन पाहिजे आली आमच्याला. अधिकारी जवळ कंप्लेंट केली पण अधिकारी मध्ये देऊ म्हणे, पण त्यांनी काही 1 रुपया आम्हाला फेकून नाही मारला. अधिकारी आहे त्यांचं नाव सांगा. सतीश हुमणे सर आहे. शेवटची मागणी आमचं पेमेंट वाढलं पाहिजे. 20-22 हजार रुपये आमचं पेमेंट झालं पाहिजे. आमचा जो पीएफ आहे महिन्याच्या महिन्यात पीएफ टाकायला पाहिजे ना, पेमेंट बी लवकर आला पाहिजे. आम्हाला हेच पाहिजे सर. आणि युनिफॉर्म नाही आहे. आमच्यापासून 8 घंटे काम घेते सर. 8 तास काम घेते. असं माहित झालं होतं की 2 बाईंचं काम एकाच बाईवर येते सर. सांगा डिटेल. 2 बायाचं काम एकाच बाईवर येते. सगळ्या वाटत मी एक बाई आहे. फक्त 17-18 2 बाया आता दिल्या आहे. पण कामही पुष्कळ आहे. सगळ्या वाटत 2-2 बाया पाहिजे सर. पेशंट 250 पेशंट आहे. 250 पेशंट वर किती सफाई सकाळच्या 2-2 बाया सगळ्या वाटत पाहिजे. याने 8-9 बाया 12 बाया पाहिजे. मी 3 ते 4 वर्ष झालं इथं मेंटल हॉस्पिटलला सफाईचे काम करत आहे. बाकी अगोदर माझ्या सोबत वाल्या कोणाला 13 वर्ष 14 वर्ष झाले. समस्या ही आहे की याच्या अगोदर नोव्हेंबर 2024 बीएसए कॉर्पोरेशन पुणे कंपनी आली होती. नोव्हेंबर 24 पासून त्यानं फरवरी 2025 पर्यंत काम केलं. 2 महिन्याची पेमेंट दिली फक्त, त्याच्यानंतर ते गायब झाले. तर त्याची कंप्लेंट आम्ही एमएसआरला दिली. नंतर मग यशोधरा आली, जो अगोदर 3-4 वर्षापासून यशोधरा इथं होती. मार्च 25 पासून यशोधरा इथं काम करत आहे. जो आता 1 वर्ष तिला पूर्ण होत आहे. ह्या 1 वर्षामध्ये ना त्यानं पीएफ टाकला आहे, ना कोणी ईएसआय आहे.
इथं कोण्या वर्करच्यावर आई कार्ड नाही आहे, जॉईनिंग लेटर नाही आणि ड्रेस नाही आहे, आणि पेमेंट वेळेवर होत नाही. आताही डिसेंबर जानेवारी आणि आता फरवरी रनिंग आहे, 3 महिन्याची पेमेंट, जो की आम्ही बीचमध्ये आंदोलन केलं होतं 2-3 दिवस. तर आम्हाला मागणी होती की आम्हाला 2 महिन्याची एका सोबत द्या, डिसेंबर आणि जानेवारीची. त्यानं हो म्हटलं, नंतर आम्हाला 1 महिन्याची पेमेंट दिली डिसेंबरची. आताही त्यांच्याकडे जानेवारीची पेमेंट बाकी आहे. तेव्हा 9,000 समथिंग काहीतरी, आता किती? आता बस 9,900 काहीतरी. तर किती वर्ष झाले तुम्हाला? इथं मला 4 वर्ष झाले. इथं पेमेंट वाढ काही 1 रुपया झाली नाही. जर आम्ही मागणीही करतो तर प्रेशराईज होते, प्रेशराईज मुळे कोणी समोर यायला पाहत नाही. त्या चलते इथं जो आहे ते चालू आहे. धोका आहे का की तुम्हाला कामावरून हा, काढण्यात येईल? भीतीच्या वाढ म्हणजे प्रेशराईज येऊ शकते की बा हे व्यक्ती मीडिया समोर आले काय कामावून काढा, हे ना, हे लिडरगिरी करत आहे. अशी हा. शक्यता आहे का? हा, शक्यता आहे. कोण काढतील तुम्हाला कामावरून? आता शक्यता ते तर नाही सांगू शकत, लेकिन शक्यता म्हणजे मनात सगळ्याच्या तेच होती. कंपनीचे अधिकारी जे आहेत त्यांचं ऑफिस कुठे आहे, काय करतात, नाव काय ते सगळं सांगा. आता जो सध्या कंपनी रनिंग आहे यशोधरा महिला उद्योग, जो की नाशिकची कंपनी आहे, आणि इथं मॅनेजर म्हणून जॉन सर येतात आणि सुपरवायझर गडेकर सर आहेत. दिली आहे कंपनी? नाही, लिखित जेव्हा कोणी मागणी होते तर लिखित कोणी द्यायला तयार नाही. आम्ही म्हणतो लिखित नाही देत म्हणते, लिखित द्यायला तर कोणी तयार नाही. आता बीच मध्ये आम्ही जेव्हा पेमेंटची मागणी केली की बा आम्हाला लिखित देऊन द्या, तुम्ही 2 महिन्याच्या या तारीखला द्या, तर आम्ही लिखित नाही देऊ शकत म्हणून. शेवटची मागणी सांगून द्या. आमची शेवटची मागणी हेच आहे की आम्हाला व्यवस्थित पेमेंट पाहिजे, महिन्या पेमेंट मध्ये वाढ पाहिजे, सगळीकडे जॉईनिंग लेटर है ना, आई कार्ड, ड्रेस, ताकि आम्ही सांगू शकतो कुठं की इथं काम करत. आता सध्या कंडिशन अशी आहे की आमच्या घरवाल्याला माहित आहे की इथं काम करतो, लेकिन अगर काही हादसा झाला तर इथं काहीच नाही, आमच्याकडे नाही आहे की आम्ही सांगू शकतो की बा असं असं आहे. वरून कामाची आम्हाला भीती, म्हणजे मेंटल हॉस्पिटल आहे, कोण पेशंट कधी वार करत त्याची काही गॅरंटी नाही इथं. म्हणजे एक भीतीचे वातावरण पण मनात राहील, तर त्याच्या आम्हाला असं काहीच प्रॉफिट इथं आहे. आमची मागणी तेच आहे की सोयी जो भी आहे सोयी सुविधा ते आम्हाला लागू पाहिजे. मी मेंटल हॉस्पिटलला सफाई कर्मचारी म्हणून काम करते. इथं आम्हाला पेमेंटचा प्रॉब्लेम आहे. पुन्हा वर्कर आमचे खूप कमी आहेत. वर्करचा खूप प्रॉब्लेम आहे जास्त आम्हाला. किती वर्ष झाले तुम्हाला? मला 6 वर्ष झाले इथे काम करून आलो. आम्हाला त्रास आहे सगळ्यात जास्त वर्कर कमी असल्यामुळे आमच्याकडून काम जास्त होता. एका माणसाचे 2 माणसाचे एकच माणूस काम करून आम्हाला 9,000 रुपये पेमेंट होता. आणि 6 वर्षानंतर किती आहे? आता पण तेवढंच आहे, 9,000 रुपये, 900 काहीच तरी रुपये. आम्हाला 30 रुपये वाढले आमचे. आम्हाला मेडिकल सुविधा वगैरे, पीएफ वगैरे काहीच नाही आहे. आणि फॅमिलीमध्ये आता कमवणेवाला एकच मुलगा आहे, त्यामुळे लगेच प्रॉब्लेम जातात. आणि पेमेंट व्यवस्थित टायमावर होत नाही आमचा रेग्युलर. आमचा 9,920 रुपये जमा ठीक होतो. आहे, त्यामधले तुम्हाला काय सांगितलं जातं की पीएफ म्हणून किती अमाऊंट तुमच्या अकाउंट मधून कापल्या गेलेल्या आहे किंवा कापला जात आहे, किंवा तुम्हाला माहिती तरी आहे का की तुम्हाला जो पेमेंट भेटतो त्यातनं किती अमाऊंट कापल्या गेलेला आहे पीएफ म्हणून? पीएफ म्हणून नाही सर, आम्हाला माहित नाही. अच्छा, पीएफ कपत आहे का की नाही? की PF च आमचा नाही आहे? पीएफ कपत आहे, पर 1,000 रुपये कपत आहे दर महिन्याला. पर पीएफ वगैरे काही भेटत म्हणजे अकाउंट मध्ये टाकत नाही ते लोक. ठीक आहे, तुमची काय मागणी आहे सध्या? सध्या आमची हेच मागणी आहे की आमचा पेमेंट रेग्युलर व्हा आणि आम्हाला पेमेंटची वाढ करून भेटावे. आणि सगळ्यात मेन आम्हाला वर्कर त्रास जास्त आहे. आम्हाला समोरच्या पाऊल ते काम आनंद करावं लागेल किंवा काम बंद करावं लागेल. काहीतरी आमच्या हिशोबाने काही करावं लागेल. काही दिवसा अगोदर माझ्याकडे हे काही लोकांनी मला फोन केला आणि माझ्यासोबत संवाद साधला आणि माझ्या कार्यालयात मला पत्र पाठवलं की अशा अशा मागण्या आमच्या आहेत आणि हे कंत्राटी कामगार म्हणून मनोरुग्णालय इथे क्लिनिंगचे काम करतात. विषयावर जे इथले आपण कुठे उभे आहात? मी आता मेंटल हॉस्पिटलच्या गेट समोर उभा आहे आणि माझ्या कार्यालयात इथल्या काही कामगार, जे सफाई कामगार मेंटल हॉस्पिटल काम करतात, त्यांनी माझ्याकडे एक पत्र दिलेलं आहे. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने मी नागपूर इथे जो विदर्भातला मेन हॉस्पिटल आहे, म्हणजे ते देखरेख होते, तिथले मी दीक्षाभूमीकडे रिस्तर कंप्लेंट केलेली आहे की यांच्या मागण्या अशा आहे की हे यशोधरा जे कंपनी आहे मागील 5 वर्षापासून इथे सतत कंत्राटदार यांना मिळत आहे आणि काही 18 वर्षापासून कामगार काम करू राहिले, काही 6 वर्ष झाले आहे. आणि यांना पीएफ, PSI आणि किमान वेतन हे संपूर्ण चोरी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे कमीत कमी तर म्हणजे 16, 17, 18 वर्ष झाले
हे चोरी सुरू आहे. आता जे कंपनी आहे यशोधरा, म्हणजे ते 5 वर्षांपासून कार्यरत आहे आणि 1 ते 1.5 वर्षापासून तिला एक्सटेन्शनच भेटत आहे. टेंडर नाही, एक्सटेन्शन भेटत आहे. बिचात एक कंपनी आली होती नाशिकची आणि ते सुद्धा 4 महिने काम केलं आणि ते टेंडर सोडून पळाली आणि यांचे ते 2 महिन्याचे पगार सुद्धा घेऊन पळाला. पण यांनी जे डीनकडे गेले असताना यांना पडवापडवीची उत्तरं दिलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टर जे यांचे सुपरवायझर आहे आणि मॅनेजर आहे त्यांनी सुद्धा यांना पडवापडवीची उत्तर दिलेली आहे. म्हणजे सर्रास इथे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार असा म्हणायला हरकत नाही, शक्यता नाकारता येत नाही. पण आता मी कलेक्टर साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्याचे यांना सुद्धा मी स्पीड पोस्टाने आणि स्वतः जाऊन निवेदन दिलेले आहे. कलेक्टर साहेबांना सुद्धा मी निवेदन दिलेले आहे. यानंतर जर यांना पीएफ, ESI, किमान वेतन आणि जे किमान वेतन आहे हे परिमंडळ 1 मध्ये हा मेंटल हॉस्पिटल येते. जसं NMC मध्ये परिमंडळ 1च्या माध्यमातून जो सफाई कामगार आहेत त्यांना 21,000 पगार आहे, अशाच प्रमाणात हे सुद्धा सफाई कामगार आहेत, यांना सुद्धा 21,000 पगार मिळाला पाहिजे. त्यानंतर पीएफ, ESI हा अनिवार्य आहे. पीएफ, ESI जर भरला नाही तर कंत्राटदाराचे बिलच निघत नाही. म्हणजे इथले जे अधिकारी आहे वरिष्ठ मेंटल हॉस्पिटल रुग्णालयातले आणि कंत्राटदार हे मिळून मिसळून साठगाठ करून भ्रष्टाचार करत आहे असा शक्यता नाकारता येत नाही. तर माझी शासन प्रशासनाला एक अशी विनंती आहे, जर ह्या कंत्राटी कामगाराला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मी संविधान चौक इथे धरणे आंदोलन घेईन आणि सुप्रीम हायकोर्टात जाऊन सर यांच्या विरोधात एक याचिका दायर करीन की हे सरकारी जे अधिकारी आहेत हे आपला जो अधिकार आहे, म्हणजे हा जनतेचा पैसा असून आपण जो ड्युटीवर आहात सरकारी अधिकारी इच्छे हे जनतेच्या टॅक्सच्या पैशाने आपल्याला पगार होतो, पण आपण याच्यामध्ये भ्रष्टाचार करून यांच्या शोषण, कंत्राटी कामगारांचं शोषण करून राहिलेले आहे आणि यांना न्याय मिळत नाही. वारंवार हे त्या डीनकडे जातात, त्या कंत्राटदाराकडे जातात, सुपरवायझरकडे जातात, मॅनेजरकडे, यांना धमकावण्यात येते की तुम्हाला कामावून कमी करून देईन, दुसरे माणसं लावीन. आणि शोषण म्हणजे यांच्या शोषण असं होत आहे की इथे 50 ते 60 कंत्राटी कामगार पाहिजे, म्हणजे 250 लोकांच्या मागे आहे. 250 मेंटल जे रुग्णालय आहेत यांच्या मागे 250 लोकांच्या मागे 40 ते 45 लोक पाहिजे होते, पण इथे 18 लोकांपासून काम करून घेत आहेत. त्याच्यामध्ये अर्ध्या महिला आहे, अर्धे पुरुष आहेत आणि हा सुद्धा कामाच्या थोडा शोषण होऊन राहिला आहे, आर्थिक शोषण होऊन राहिला आहे. पर हेड पेमेंट म्हणजे यांच्या पेमेंट 18,000 म्हणजे यांना मिळाला पाहिजे आणि पीएफ वगैरे ते जोडून म्हणजे 21,000 यांचा समथिंग मंथली होतो, पण यांना आता 9,000 भेटत आहे. म्हणजे समजून चला की यांच्या सरळ 10,000 रुपये मंथली महिन्याच्या हे भ्रष्टाचार होत आहे. 10,000 कुठे चालले? 10,000 म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणि हे जे डीन आहे यांच्या संगनमताने हे भ्रष्टाचार होत आहे. आणि हे मला तर असं वाटते की मागील 10-18 वर्षापासून ह्याची चौकशी झाली पाहिजे, ईडीची जांच झाली पाहिजे, कारण की करोडो रुपयाचा विषय आहे. SIT गतीत झाली पाहिजे अशा आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना आमची नम्र विनंती आहे. आपण ह्या नागपूरचे मुख्यमंत्री आहात, इथचे पालकमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहे, मोठे मोठे जर मंत्रीला हे जर डीन घाबरत नाही आहे, कंत्राटदार घाबरत नाही आहे, तर हे मोठी शोकांतिका आहे की एवढे मोठे मंत्री हा नागपूर जिल्ह्यामध्ये असून सुद्धा हे अधिकारी घाबरत नाहीत. अशा अधिकाऱ्याला तात्काळ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि यांची प्रॉपर्टीची सुद्धा जांच झाली पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. तर प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे जून 2021 पासून यशोधरा वुमन्स कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर यांच्या मार्फत कंत्राटी स्वच्छता सेवा सुरळीतपणे चालू आहे. प्रथम 21 पासून तर 22 पर्यंत 1 वर्षाचे टेंडर मिळालं आणि नंतर मुदतवाढ त्यांना देऊन आजपर्यंत म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. नवीन टेंडर बाबत आयुक्तालय मुंबई येथे प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांनी जी कंप्लेंट केलेली आहे, मला सुद्धा 1 महिन्यापूर्वी त्यांनी अवगत केलेले आहे की पीएफ मिळत नाही. तर त्याच्यानुसार त्याचे जे आता सीपीसीची मान्यता नव्हती, 31 मार्च पर्यंत सीपीसीची मान्यता आली, परंतु कंत्राटदारांनी जेव्हापर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पीएफ त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करत नाही तेव्हापर्यंत त्यांचे वेतन थांबवून ठेवण्यात येते. आयकार्ड देण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची आहे आणि इथं ॲज ए वैद्यकीय अधीक्षक म्हणून मी बायोमेट्रिक अटेंडन्स करायला सगळ्यांना सूचना दिल्या होत्या, परंतु त्यांनी कुणी आजपर्यंत दिलं नाही.
मॅनेजर असतो, वेळोवेळी तो येत असतो आणि त्यांच्यासोबत आमची चर्चा होत असते. काय नाव आहे त्यांचं? त्यांचं म्हणजे सुपरवायझर म्हणून जॉन म्हणून आहे, तो इथलं नागपूरचे स्वच्छताचे काम करतो. मिनिमम वेजेस म्हणजे गव्हर्नमेंटने असं प्रत्येक व्यक्तीला असं मिनिमम वेजेस किंवा एक सॅलरी म्हणून दिलेली नाहीये, तर त्यांना एक लमसम बिल्टअप एरियाच्या नुसार एक किती क्षेत्रफळ आहे त्याच्यानुसार दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार तो किती कर्मचारी ठेवायचे हा कंत्राटदाराचा प्रश्न असतो आणि किती वेजेस द्यायचे हा सुद्धा तो ठरवत असतो. परंतु त्यांनी कर्मचाऱ्यांनी आता आम्हाला पीएफ मिळत नाही म्हणून कंप्लेंट केलेली आहे रीतसर. मला सुद्धा त्यांनी आताच सांगितलं 1 महिन्यापूर्वी. तर त्याच्यावर निश्चितच आता कारवाई करण्यात. तेच त्याचे जेव्हापर्यंत तो यांचे जे काही अलाउन्सेस आहेत ते देणार नाही किंवा त्याची शाश्वती देणार नाही तेव्हापर्यंत त्याचे जे वेतन आहे किंवा जे अनुदान ज्यांना मिळते ते आपण निश्चितच थांबवून ठेवणार. पत्रव्यवहार म्हणजे पीएफ मिळत नाही किंवा यांना काय काय वेतन देण्यात येते किंवा यांचे स्लीप देण्यात यावी याच्याबद्दल त्यांच्याकडे मागणी आम्ही केलेली. कधी यांनी आपल्याकडे कंप्लेंट केली आणि त्यावर नक्की काय आपण उपाय? माझ्याकडे फक्त पीएफ मिळत नाही म्हणून यांनी कंप्लेंट केली. सॅलरी स्लिप मिळत नाही म्हणून आजपर्यंत कुठल्याही स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पत्र दिलेलं नाही.